हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आजचा व्लॉग तर 4 मिनिटाचा झाला होता. मला इतकं छोटं करावं लागलं, तरी मी घरातला काही कंटेंट टाकत पण नाही यार. बाहेरचाच कंटेंट इतका भेटून जातो, की आता मला 3 मिनिटं पण पुरत नाहीये. बरं, तर सकाळी क्लासेस घेतल्यानंतर मी माझ्या क्लासला आलेले आणि तुम्ही ते बघू शकता. प्रॅक्टिस स्टार्ट केली होती करायला आणि मॅम अजून परत आज डेमो देणार होत्या. आजचा डेमो होता लेस बन आणि हा सुद्धा इंटरेस्टिंग पार्ट होता. आता मी लेस ब्रेड ऐकलं होतं, बट लेस बन बद्दल मला इतकं फारसं काही आयडिया नव्हता. आणि बहुतेक आता खूप साऱ्या ब्राईड अशा ना की ज्या अशा कूल टोन मध्ये जातात आणि ओपन कर्ल्स वगैरे म्हणजे ओपन हेअरस्टाईल जास्त प्रिफर करतात हे बन वगैरे पेक्षा. बट आता आमचं हे काम आहे, आम्हाला हे आलंच पाहिजे, आम्ही हे शिकलेले पाहिजे, जेणेकरून कधी अशी एखादी ब्राईड आली की नाही ती थोडंसं जोधपुरी वगैरे तिला लुक असा हवा असेल तर आम्हाला हे करावंच लागणार आहे. बरं, तर पुढे हे मी ट्राय पण केलेलं, तुम्हाला बघायला पण भेटेल. फर्स्ट अटेम्प्ट मध्येच यार वाह वाह, मॅम तर एकदम अशा खुश झाला होता. पण बघायला गेलं तर हे काइंड ऑफ थोडंसं हार्डच होतं, कारण इतक्या छोट्या छोट्या डिटेलिंगचं काम होतं आणि इतक्या बन मध्ये लेस टाकायचं आणि तेही थोडंसं असं ट्रिकीच होतं, जे तुम्हाला पुढे बघायला भेटेल. बरं, तर लेस बन नंतर मॅमचा परत एक टॉपिक होता, जो की होता एक्सटेन्शन. आता काही काही लोकांना असं थोडाफार शॉक असतो नाही का, की यार आपले छोटे केस आहेत तर मोठे केस हवे, आणि काही काही लोकांना असं पण वाटतं की मोठे केस तर छोटे करूयात. सो त्याच्यासाठी एक्सटेन्शन वापरलं जातं आणि हे तुम्हाला पण चांगल्याने माहिती असेल. बट याला प्रॉपर लावायचं कसं, ऍडजस्ट कसं करायचं हे आज शिकवणार होत्या मॅम आणि त्यांनी दाखवलेलं पण. तुम्ही बघू शकता, मी बिफोर नाही दाखवलं. ह्या दीदीचे केस खूपच एकदम असे पतले, एकदम लाईट होते, बट आफ्टर अप्लाइंग एक्सटेन्शन किती सुंदर दिसत होते. बरं, तर तुम्ही इथे बघू शकता लेस बन नंतर मी ट्राय केलं, जेवण वगैरे केलं. त्यानंतर भाई जी मेहनत केली असेल ना मी याच्यासाठी, की बस लिटरली इतक्या डिटेलिंगचं काम, पण खूप सुंदर आलेलं, मॅमला खूप आवडलेलं. त्यानंतर आज ना मी सिव्हिल ड्रेसमध्ये गेली होती, कारण भाई पाऊस इतका त्रास देऊन ठेवलाय की काल माझे कपडे पूर्ण ओले झालेले, टी शर्ट सुद्धा सो सुकलेले नव्हते, म्हणून मग मला सिव्हिल ड्रेसमध्ये यावं लागलं. त्यानंतर ही एक मुलगी होती जिला समजलं नव्हतं, सो मग मी तिला शिकवत होते मॅमने एक्झॅक्टली कसं केलेलं. आणि मला अजून एक गोष्ट अशी सांगायची होती, की यार 2 दिवसपासून म्हणजे संडे आणि मंडेचा व्लॉग एकदम टाइम मी पोस्ट करायचं ठरवलेलं, बट आता इथे ना टेक्निकल इश्यू झालेला होता गाईज. मी ना सायमल्टेनियसली वापरते फोन, अँड्रॉइड आणि आयफोन. सो आयफोननी मी व्लॉग पोस्ट करते, पण वायफाय मी अँड्रॉइडचं घेते. सो त्या इश्यूमुळे व्लॉग पोस्टच नाही झाला, म्हणून मग थोडासा वेळ झालेला. बट आता मी प्रयत्न व्लॉग पोस्ट करताना माझं नेटवर्क कनेक्शन ठीक आहे की नाही. संध्याकाळी मी क्लिनिकला आलेले आणि यावेळेस मी स्टडी सुद्धा करत होते सोबतच. आणि तुम्ही बघू शकता, मी मागे बोललेली की मी तुम्हाला दाखवेल की मॅमने मार्क दिलेले मला व्हेरी गुड. आणि आता तुम्हाला रिअलाइज झालाच असेल गाईज, की मी असं काही हवेत नव्हती बोलत. खरंच मॅमला माझं काम आवडतं आणि ते नेहमी मला मार्क देत राहतात. अजून एक गोष्ट अशी की प्रॅक्टिकल बुक सुद्धा मला सबमिट करायची आहे 20 तारखेला. सो मला लवकरच ती सुद्धा लिहायला स्टार्ट करायची. त्यानंतर घरी आलेले, जेवण वगैरे केलं. आज डिनर मध्ये होता दाल चावल आणि सोबतच मम्मी सोबत गप्पा पण चालू होत्या. दिवसाचं सगळं काही ती विचारत होते, मी अपडेट देत होते. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. आय थिंक माझा आवाज चेंज झालेला आहे गाईज. वेलकम कफ अँड कोल्ड.